यावेळेस प्रियानो आजच्या लौकिक भक्तीची आपण सुरुवात करूया। स्तोत्रकर्ता त्याच्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे। प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतू वाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे। कारण हे परमेश्वरा, तो आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे। तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो। ह्या वेळेस आपण प्रार्थना करूया। हे आमच्या पवित्र 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 थोर परमस्तुत्य परमगौरवी परमेश्वरा, देवापा ह्या प्रभुवारी तुझी भक्ती करावी, तुझी उपासना करावी। प्रभू परमेश्वरा, तुझं वचन ऐकावं या उद्देशानं देवापा तुझी भक्ती करण्याकरता, देवापा तुझी उपासना करण्याकरिता तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये देवापा आम्ही आलेलो आहे। आम्हावर तू प्रभू दया कर आणि प्रभू या भक्तीच्या द्वारे केवळ आणि केवळ तुझं गौरव होऊ दे। या भक्तीचा पुढारी तू हो, अशा आग्रहानं आणि कळकळीनं आम्ही तुला विनंती करीतो। आणि ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना आम्ही तुझ्या चरणाजवळ करतो म्हणून तो ऐक, आमेन। यावेळेस या भक्तीच्या सुरुवातीला एक हिंदी गीत गाऊन आपल्या प्रभूची आपण स्तुती करूया। किसी भी बात की चिंता मत करो, वचन हमें आज्ञा देता है। आकाश के पक्षियों को देखो, वे न तो बोते हैं न काटते हैं और न खलिहानों में इकट्ठा करते हैं, फिर भी तुम्हारा स्वर्गीय पिता उन्हें खिलाता है। क्या तुम्हारा मूल्य उनसे बढ़कर नहीं? ऐ मनुष्य, तू चिंता क्यों करता है? तू इतना क्या सोच रहा है? ऐ मनुष्य, तू इतना क्या सोच रहा है? अपनी समझ का सहारा न ले, अपने हर काम में मसीह को प्रथम स्थान देना। वो तेरे हर मार्ग को अपनी सामर्थ से सीधा करेगा। ऐ मनुष्य, तू इतना क्या सोच रहा है? अपनी समझ का सहारा न ले, अपने हर काम में मसीह को प्रथम स्थान देना। वो तेरे हर मार्ग को अपनी सामर्थ से सीधा करेगा। ऐ मनुष्य, तू इतना क्या सोच रहा है? तो दिया जाएगा, ढूंढो तो तुम पाओगे, खटखटाओ तो खोला जाएगा। यीशु ने वादा किया, तुम जो बुरे होकर भी अपने बच्चों को अच्छी चीजें देते हो, तो स्वर्गीय पिता कितना ज्यादा देगा। तो स्वर्गीय पिता कितना ज्यादा देगा। ऐ मनुष्य, तू इतना क्या सोच रहा है? अपनी समझ का सहारा न ले, अपने हर काम में मसीह को प्रथम स्थान देना। वो तेरे हर मार्ग को
अपनी सामर्थ से सीधा करेगा। है मनुष्य तू इतना क्या सोच रहा है? तुम जो बोझ से दबे हो मसीह के पास तुम आओ, वो तुम्हें विश्राम देगा। यीशु ने वादा किया, उसका जुआ उठा ले लो दीन मन का, और नम्र वो है, अपने मन में शांति पाओगे, अपने मन में शांति पाओगे। ऐ मनुष्य तू इतना क्या सोच रहा है? अपनी समझ का सहारा न ले, अपने हर काम में मसीह को प्रथम स्थान देना। वो तेरे हर मार्ग को अपनी सामर्थ से सीधा करेगा। ऐ मनुष्य तू इतना क्या सोच रहा है? अपनी समझ का सहारा न ले, अपने हर काम में मसीह को प्रथम स्थान देना। वो तेरे हर मार्ग को अपनी सामर्थ से सीधा करेगा। है मनुष्य तू इतना क्या। यावेळेस प्रभूच्या गौरवासाठी स्तोत्रसंहिता या काव्यांच्या पुस्तकामधून स्तोत्र 63 आपण ऐकणार आहोत आणि या स्तोत्राचं पुढारपण आपल्यामधून आशिष आढाव हे करतील। मी विशेष करून आशिष आढाव यांना विनंती करतो की त्यांनी या स्तोत्राचं आमच्यासाठी वाचन करावं। परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी आपण स्तोत्रसंहिता 63 वाचून पाहू। हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन। शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला होतो। माझ्या देहालाही तुझी उत्कंठ लागली आहे। अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझकडे दृष्टी लावली आहे। तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे। माझे ओठ तुझे स्तवन करीतील। मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन। तुझ्या नामाने मी आपले हात उभारेन। जसा मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करेल। मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करीतो व प्रहरप्रहरी तुझे ध्यान करीत असतो, कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस। यास्तव तुझ्या पक्षछायेखाली मी आनंद करेन। माझ्या जीवाने तुझी कास धरली आहे। तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो। पण जे माझ्या जीवाचा घात करावयास टपले आहेत ते पृथ्वीच्या अधोभागी जातील। तलवारीने त्यांचा निपात होईल, ते कोल्ह्याकुत्र्यांचे खाद्य होतील। राजा देवाच्या ठायी हर्ष पावेल। जो कुणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करेल, कारण असत्य बोलणाऱ्यांचे तोंड बंद होईल। परमेश्वर करू वाचलेले वचने देव आपणासाठी आशीर्वाद करू। आमेन। यावेळेस पुन्हा एकदा एक गीत गाऊन आपल्या प्रभूची आपण स्तुती करूया आणि यावेळेस आपल्या चर्चचे सन्माननीय वडील मिस्टर राजन काळे एक गीत आपल्यासमोर गाणार आहेत। आपण राजन काळे समवेत आपण या गीतामध्ये सहभागी होऊया आणि आपल्या प्रभूची आपण स्तुती करूया। पवित्र पवित्र तू है पवित्र हे गीत यावेळेस आपण एकत्रित गाऊया।
पवित्र पवित्र मेरे यीशु यीशु मेरे तू है महान यीशु राजा सर्वशक्तिमान यीशु मेरे तू है महान यीशु राजा जीवित परमेश्वर पवित्र तू है पवित्र पवित्र मेरे परमेश्वर पवित्र तू है पवित्र पवित्र मेरे यीशु सेनाओं का यहोवा पवित्र 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 है सारी सृष्टि उसकी तेज उसके भरोसा है तेरे नाम से मिलती है शक्ति तेरे नाम से मिलती है मुक्ति तेरे नाम से मिलती है शक्ति तेरे नाम से मिलती है मुक्ति पालनहारा तू है सृजनहारा तू है तारनहारा तू है मुक्तिदाता पवित्र तू है पवित्र पवित्र मेरे परमेश्वर पवित्र तू है पवित्र पवित्र मेरे यीशु पवित्र 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 प्रभु परमेश्वर सर्वशक्तिमान जो था जो है और जो हमेशा रहेगा तेरे नाम से मिलती है शक्ति तेरे नाम से मिलती है मुक्ति तेरे नाम से मिलती है शक्ति तेरे नाम से मिलती है मुक्ति तू है पवित्र पवित्र मेरे परमेश्वर पवित्र तू है पवित्र
पवित्र तू है पवित्र पवित्र मेरे परमेश्वर पवित्र तू है पवित्र पवित्र मेरे यीशु। यावेळेस आपण एकत्रित प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपण आपला विश्वास यावेळेस प्रकट करूया। सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करिता त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतई पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, जो मरण पावला व ज्याला पुरण्यात आले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसलेला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवितो। पवित्र आत्मा, पवित्र सार्वकालिक महामंडळ, पवित्र जणांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवितो। आमेन। यावेळेस थोडा वेळ आपण देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये जाऊन त्याला हाक मारणार आहोत। आपल्या जीवनामध्ये जे अद्भुत कृत्ये, महत्कृत्ये, चिन्हे आणि चमत्कार परमेश्वरानं केलेले आहेत त्याबद्दल यावेळेला आपण त्याचे आभार मानणार आहोत। आपल्या गरजा, आपल्या विनंत्या, आपल्याला भेडसावत असणारे सर्व प्रश्न घेऊन आपण परमेश्वराच्या समक्षतेमध्ये यावेळेस जाऊया। आपण यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना करूया। आपण प्रार्थना करूया। धन्यवाद देतो परमेश्वरच्या नावाला। आजचा शब्दाचा दिवस आपण सर्वांना दाखवला म्हणून प्रभूला धन्यवाद देतो। आपण मध्यस्थीची प्रार्थना करू। धन्यवाद देतो, स्तुती करतो स्वर्गीय बाप्पा, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो कारण की आजचा शब्दाचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास तुझ्या स्तुतीसाठी, तुझ्या गौरवासाठी, म्हणून तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो। मध्यस्थीची प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर पित्या, आज या करोनासारख्या आजारासाठी प्रभू प्रार्थना करतो। प्रभू परमेश्वर पित्या, हा आजार आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवतो। प्रभू परमेश्वर पित्या, गेल्या वर्षभर प्रभू हा करोनासारखा आजार या जगामध्ये प्रभू परमेश्वर पित्या पसरलेला आहे। प्रभू परमेश्वर पित्या, तुला कुठली गोष्ट अशक्य नाही, सर्व काही तुला शक्य आहे। प्रभू परमेश्वर पित्या, हा करोनासारखा आजार या जगामध्ये, या शहरामधून, या गावामधून, या खेड्यापाड्यामधून सर्वकडनं प्रभू हा करोनासारखा आजार तू नाहीस कर प्रभू। प्रभू परमेश्वर पित्या, अनेक लोक प्रभू परमेश्वर पित्या, अनेक लोकांचा प्रभू मृत्युमुखी या आजारांमध्ये गेलेले आहे। अनेक भाऊ बहीण प्रभू परमेश्वर पित्या या आजाराने प्रभू परमेश्वर पित्या मरण पावलेले आहेत राजा। त्यासाठी प्रभू आज आम्ही सर्वजण प्रभू प्रार्थना करतो, तेव्हा प्रभू परमेश्वर पित्या, हा करोनासारखा आजार तू नाहीस कर प्रभू। अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झाले, अनेक लोक प्रभू परमेश्वर पित्या वनवन फिरत आहेत प्रभू परमेश्वर पित्या, दवाखान्यात जायला सुद्धा अनेकांकडे प्रभू पैसे नाहीत राजा। त्यासाठी प्रभू हा करोनासारखा तू आजार नाहीस कर। आम्हा पाप्यांवर तू दया कर, तुझा जे क्रोध भडकलेला आहे तो क्रोध प्रभू तू शांत कर आणि प्रभू परमेश्वर पित्या, हा आजार तू नाहीस कर अशी तुला आज विनंती करतो। तसंच प्रभू डॉक्टर, नर्स, आया, वॉर्ड बॉय प्रभू परमेश्वर पित्या, हे जे काही प्रभू परमेश्वर पित्या हॉस्पिटलमध्ये दिवस रात्र प्रभू परमेश्वर पित्या काम करतात, सेवा करतात, प्रत्येक पेशंटची सेवा करत असताना लागणार शक्ती, सामर्थ्य तू त्यांना दे राजा अशी तुला आज विनंती करतो। आणि प्रभू परमेश्वर पित्या, प्रत्येकाचा तू ताबा घे प्रभू परमेश्वर पित्या। प्रत्येक पेशंटला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देते, तुझ्या सामर्थ्याने प्रभू परमेश्वर पित्या प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि बरं कर आणि आपल्या घरी घेऊन ये राजा प्रत्येकाला
अशी तुला आज विनंती करतो. तसंच प्रभू परमेश्वर पित्या पोलीस लोकांसाठी प्रभू प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वर पित्या तो सुद्धा आपलं घरदार सर्वांना सोडून प्रभू दिवस रात्र प्रभू ड्युटी करत असताना त्यांना सुद्धा लागणारी शक्ती सामर्थ्य तू त्यांना दे राजा. होय प्रभू परमेश्वर पित्या त्यांची सुद्धा तू काळजी घे. या आजारांपासून तू त्यांचा सुद्धा तू सांभाळ कर राजा, अशी तुला आज विनंती करतो. तसंच प्रभू परमेश्वर पित्या प्रार्थना करतो राजा ग्रेस मेमोरी चर्चच्या प्रभू मंडळीसाठी. प्रभू परमेश्वर पित्या आज मंडळीला प्रभू मी तुझ्या पवित्र हातामध्ये देते. अनेक प्रभू परमेश्वर पित्या जर प्रभू आजारी आहेत राजा, तुझ्या सामर्थ्याचा पवित्रेचा हात लांब करून तू त्या प्रत्येकानं तू स्पर्श कर आणि प्रभू परमेश्वर पित्या तू बरं कर. जरी आम्ही एकत्र नसलो तरी प्रभू आम्ही सर्वांसाठी प्रभू प्रार्थना करत असताना प्रत्येकाच्या प्रभू परमेश्वर पित्या अंतःकरणाला तू स्पर्श कर आणि तू त्यांना आरोग्य दे राजा, अशी तुला आज विनंती करतो. प्रभू परमेश्वर पित्या प्रार्थना करतो राजा. होय प्रभू परमेश्वर पित्या प्रार्थना करतो राजा पाळक साहेबांसाठी, समुद्र पाळक साहेब आणि अमोल पवार सरांसाठी. प्रभू परमेश्वर पित्या ह्या दोन्ही पालकांना आम्ही तुझ्या हाती देत आहे. प्रभू आपल्या मंडळीचा प्रभू ओझ वाहत असताना या प्रभू परमेश्वर पित्या पाळक साहेबांना तो आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वर पित्या दर रविवारी प्रभू ऑनलाईन भक्ती होत असताना प्रभू परमेश्वर पित्या दोन्ही पाळक प्रभू तुझी आराधना करत असताना प्रभू त्यांना लागणारी शक्ती सामर्थ्य दे. तुझ्या पवित्र आत्मेद्वारे तू त्यांच्याशी बोलत जा आणि प्रभू जो वचन आम्हाला येतोय प्रभू तो वचन आम्ही ऐकून ग्रहण करावं, त्याप्रमाणे आम्हाला चालल्यास तू आशीर्वादित कर राजा, अशी तुला आज विनंती करतो. तसंच प्रभू परमेश्वर पित्या प्रार्थना करतो राजा. होय प्रभू प्रार्थना करतो राजा जगाच्या प्रभू परमेश्वर पित्या अनेक प्रभू परमेश्वर मंत्रालय आहे. प्रभू परमेश्वर पित्या मंत्रालयामध्ये अनेक प्रभू वर्कर काम करतात. मुख्यमंत्र्यासाठी प्रभू प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वर पित्या त्यांना सुद्धा तू मार्गदर्शन कर, योग्य ते निर्णय घेण्यास तू सहायता कर. प्रभू परमेश्वर पित्या अनेक ठिकाणी लॉकडाऊन वाढून ठेवलेले आहे. प्रभू परमेश्वर तू माहिती काय आणि काय नाही, पण प्रभू योग्य तो मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांना सुद्धा तू कर आणि प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या योजनाने हे जग चालू प्रभू परमेश्वर पित्या, अशी तुला आज विनंती करतो. आणि प्रभू परमेश्वर पित्या सर्वांचा तू सांभाळ कर. अनेक चर्च बंद आहे प्रभू परमेश्वर पित्या, ते चर्च प्रभू मोकळं होण्यासाठी तू मार्ग मोकळा कर. चर्चचा दरवाजा उघडला जाऊ दे आणि प्रभू परमेश्वर पित्या तुझा महिमा तुझा गौरव हो दे आणि आम्हाला प्रत्येकाला प्रभू चर्चमध्ये जाण्यासाठी प्रभू परमेश्वर पित्या मार्ग मोकळा कर, अशी तुला आज विनंती करतो. आजची संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. तू आशीर्वादाची भक्ती होऊ दे म्हणतो असं कर. आजचा शब्दातवार दिवस तुझ्या हात देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच पवित्र आणि गौर नावाने मागते म्हणतो आहे. आमेन आमेन. प्रियानो, ज्या शास्त्रपाठावर आज आपण मनन करणार आहोत त्या शास्त्रपाठाचं वाचन यावेळेस आपण करूया. स्तोत्रसंहिता या काव्यांच्या पुस्तकामधून स्तोत्र 34 आणि त्याच्या पहिल्या 10 वचनांवर थोडा वेळ आज आपण मनन करणार आहोत. या शास्त्रपाठाचं वाचन मी आपल्याकरिता करीतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पिढेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकार स्तुती. दाविदाचे स्तोत्र. त्याने अभिमलेखासमोर बुद्धिभ्रष्ट झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला तेव्हाचे. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल. दिन हे ऐकून हर्ष करीतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सोभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. प्रभू करो आणि या वचनांच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याशी बोलो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 थोर भयास योग्य आणि स्तुतीस पात्र अशा आमच्या स्वर्गातील पवित्र प्रभू देवाप्पा, या प्रभुवारी तुझं वचन
ग्रहण करण्याकरिता आम्ही तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये आलेलो आहे. स्वर्गीय पित्या, आम्हावर तू कृपा कर. ज्या वचनांवर देवाप्पा आम्ही मनन करणार आहोत, देवाप्पा ते तुझं वचन आम्हाला समजू दे. देवाप्पा तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये उतरू दे. आणि प्रभू, जे काही प्रभू तुझ्या वचनांच्या द्वारे तो आम्हाला सुचवशील, आम्हाला मार्गदर्शन करशील, त्या प्रकारे जीवन जगण्याकरिता तो आमचं सहाय्य कर, अशा आग्रहानं आणि कळकळीनं आम्ही तुला विनंती करीतो. स्वर्गीय प्रभू, या तुझ्या वचनांचं यथार्थ स्पष्टीकरण करणं हे माझ्या बुद्धी पलीकडचं आहे. परंतु स्वर्गीय पित्या, वेळोवेळी तू माझा सहाय्य करता होत आलेला आहेस. आजही प्रभू तू माझं सहाय्य कर. माझ्या जिभेस, माझ्या ओठास, माझ्या कंठास प्रभू तू स्पर्श कर. आणि प्रभू, तुझ्या वचनांमधून बोलत असताना तू मला सहाय्य कर, अशा आग्रहानं आणि कळकळीनं आम्ही तुला विनंती करीतो. मान, सन्मान, गौरव तुला देऊन ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने स्वर्गीय पित्या ही प्रार्थना मी तुझ्या चरणाजवळ करतो, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस थोडा वेळ देवाच्या वचनांवर आपण मनन करूया. आणि आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ आपण निवडलेला आहे तो स्तोत्रसंहिता या काव्यांच्या पुस्तकामधून आहे. स्तोत्र 34 या स्तोत्रावर थोडा वेळ आपण मनन करणार आहोत. आणि या स्तोत्राच्या माध्यमातून आज आपण परमेश्वराचं भय धरून त्याला शरण गेलो, परमेश्वराचा आश्रय जर आपण घेतला तर त्याचे नेमके काय परिणाम होतात याकडं थोडा वेळ मी आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. प्रियानो, परमेश्वराचं भय धरणं या गोष्टीकरता जुन्या करारामध्ये प्रियानो यारे एलोहिम हा हिब्रू शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे परमेश्वराचं भय धरणं. आणि प्रियानो, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे केवळ परमेश्वराचं नाव ऐकून किंवा त्याचा महिमा ऐकून थरथर कापणं नव्हे, तर परमेश्वराचं भय धरणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं, त्यानं जे नीती नियम पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला लावून दिलेले आहेत त्या नीती नियमांप्रमाणे जीवन जगणं म्हणजे परमेश्वराचं भय धरणं आहे. अशा प्रकारचं वर्णन पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो आपल्याला आढळतं. प्रियानो, आपण जे स्तोत्र 34 वाचलं, ज्या स्तोत्रावर आज आपण मनन करत आहोत, ह्या स्तोत्रामध्ये स्वतः दाविदानं परमेश्वराच्या एक अद्भुत अशा कृपेचा अनुभव घेतला. तो या ठिकाणी आपल्या वाचकांना सांगतो की मी परमेश्वराचं भय धरलं, त्याला शरण गेलो, त्याच्या नीती नियमांप्रमाणे मी जीवन जगलो, परमेश्वराचा मी आश्रय घेतला, त्याच्यामुळे त्याचे नेमके काय परिणाम झाले याचं कथन प्रियानो ह्या दाविदानं ह्या स्तोत्रामध्ये केलेलं आहे. आणि त्याकडेच थोडा वेळ मी आज आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. प्रियानो, या ठिकाणी दावीद राजा आपल्याला सांगतो की मी परमेश्वराचं भय धरून त्याला शरण गेलो, त्याचा पहिला परिणाम हा झाला की देवानं माझी सर्व गोष्टींमधून सुटका केली. जर आपण 1 ते 6 ही वचने वाचलीत तर या ठिकाणी स्तोत्र 34 मध्ये असं म्हटलेलं आहे, पहा. त्याने अभिमलेखासमोर बुद्धिभ्रष्ट झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला. तेव्हाचे परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. प्रियानो, दावीद राजा या ठिकाणी या स्तोत्रामध्ये त्याच्या लोकांना हे सांगत आहे की मी परमेश्वराचं भय धरलं, मी परमेश्वराचं भय धरून परमेश्वराला शरण आलो, मी त्याचा आश्रय घेतला. त्यामुळे असं घडलं की परमेश्वरानं माझ्या सर्व संकटांमधून, माझ्या सर्व बंधनांमधून, माझ्यावर आलेल्या सर्व प्रकारच्या परीक्षांमधून
परमेश्वरानं मला सोडवलेलं आहे. प्रियानो, या ठिकाणी दावीद स्वतःचं उदाहरण प्रियानो देत आहे की या ठिकाणी तो म्हणत आहे की अबीमेलेकासमोर बुद्धिभ्रष्ट झाल्याचे सोंग मी केलं, त्यावेळेस त्या अबीमेलेकाच्या मनामध्ये परमेश्वरानं असं कार्य केलं की दाविदाला त्या अबीमेलेकाच्या तावडीतून सुटता आलेलं आहे. प्रियानो, आपण पाहतो की पूर्वी असं होतं की जर एखादा शत्रू राजा एखाद्या राजाच्या तावडीमध्ये सापडला तर तो राजा त्याला बंदिवासामध्ये ठेवायचा. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या यातना कशा होतील याची तो चांगली काळजी घ्यायचा. त्याच्या हाताची त्याच्या पायाची बोटे तोडायचा, त्याची निंदा नालस्ती केली जायची आणि निष्कर्षांती त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो की दावीद हा अबीमेलेक नावाच्या राजाच्या तावडीमध्ये सापडलेला आहे. तो बंदिवासामध्ये आहे, परंतु दावीद राजा या ठिकाणी आवर्जून सांगतो की मी परमेश्वराचा धावा केला, मी परमेश्वराचं भय धरून या कठीण परिस्थितीमध्ये देखील परमेश्वराला शरण गेलो. त्यामुळे असं झालं की ह्या अबीमेलेकानं बुद्धिभ्रष्ट केल्याचं मी ज्यावेळेस सोंग केलं त्यावेळेस त्याला वाटलं आणि त्यानं मला हाकून लावलं, मला त्यानं त्यातून सोडून दिलेलं आहे. प्रियानो, अशा प्रकारे एक जिवंत किंवा खरं वाटणारं दावीद राजाला सोंग त्या अबीमेलेकासमोर करता आलं. मी जणू काय खरोखरच वेडा झालेलो आहे असं त्याला त्या अबीमेलेकाला भासवता आलं. कारण प्रियानो, ती आहे देवाची कृपा. देवाला तो शरण गेला, देवाचं त्यानं भय धरलं, देवाच्या आश्रयाला तो आला. त्यामुळे परमेश्वरानं अशा प्रकारची बुद्धी त्याला दिली आणि अबीमेलेकाच्या मनामध्ये परमेश्वरानं असं घातलं की ह्याला मारण्यापेक्षा ह्याला जर असंच सोडलं तर याची जास्त निंदा होईल आणि म्हणून अबीमेलेकानं त्याला सोडून दिलं. आणि अशा प्रकारे प्रियानो, दाविदानं परमेश्वराचं भय धरल्यामुळे त्याची सुटका बंदिवासातून झालेली आहे. त्याचप्रमाणे 4 ते 6 वचनामध्ये तो स्पष्ट म्हणतो की परमेश्वरानं मला माझ्या सर्व भयापासून सोडवलेलं आहे. केवळ बंदिवासातूनच परमेश्वरानं सोडवलं असं नाही, तर माझ्या पाठीमागं अनेक भये होतीत. मी अनेक भयग्रस्त झालेलो होतो. शाऊल राजा माझा जीव घेण्याकरता माझ्या पाठीस लागलेला होता. मी राणावाणामध्ये फिरत होतो. एवढंच केवळ नव्हे तर माझा स्वतःचा मुलगा अबशालोम देखील माझ्या पाठीमागं लागलेला होता. ही तर संकट होतीच, परंतु जे परराष्ट्रीय लोक होते, जे इतर राष्ट्र होती, पलिष्टी असतील, गिरगाशी असतील, यबुशी असतील, हिव्वे असतील, अमोरी असतील, ह्या लोकांचं देखील मला भय होतं. हे लोक देखील माझ्याकडं शत्रू असं पाहत होते. आणि ही जी सर्व प्रकारची भये होती त्या सर्व भयापासून मला परमेश्वरानं सोडवलं. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे मी परमेश्वराचं भय धरलं आणि त्याला शरण आलो. म्हणून अशा प्रकारचा अनुभव मला घडलेला आहे. प्रियानो, खरोखर जे लोक परमेश्वराचं भय धरतात त्या सर्वांना परमेश्वर त्यांच्या सर्व संकटातून, त्यांच्या सर्व बंधनातून, त्यांना भेडसावत असणाऱ्या सर्व भयापासून सोडवतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा दावीद राजा आहे. कारण आपण जर पवित्र शास्त्र वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतात की ज्यांनी परमेश्वराचं भय धरलं आणि त्याच्यामुळे परमेश्वरानं त्यांना त्यांच्या सर्व भयापासून सोडवलेलं आहे. प्रियानो, दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय जर आपण वाचला तर त्या ठिकाणी यहोशाफाट नावाचा एक राजा आपल्याला आढळतो. आणि त्या ठिकाणी जर त्याची काही सुरुवातीची वचने आपण वाचलीत तर त्या ठिकाणी आपल्याला असं आढळतं की या यहोशाफाटावर मोवाबी लोक, अम्मोनी लोक आणि मौण्यातले कित्येक लोक चाल करून आलेले होते. आणि अशा बिकट कठीण परिस्थितीमध्ये यहोशाफाटानं काय केलं असावं तर त्या ठिकाणी आपल्याला आढळतं की हा यहोशाफाट परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानं आपल्या लोकांसमवेत प्रार्थना केली, परमेश्वराला त्यानं हाक मारली, त्यानं आपल्या लोकांना उपवास धरण्याचा आग्रह केला. त्यांनी उपवास धरून परमेश्वराजवळ प्रार्थना केली
आणि त्याचा परिणाम प्रियानो असा झाला की परमेश्वर या यहोशाफाटाच्या बाजूने त्या लोकांशी लढला आणि ह्या मुठभर लोकांना त्या बलाढ्य सैन्यावर परमेश्वरानं विजय मिळवून दिलेला आहे. अशा प्रकारे प्रियानो आपण पाहतो की परमेश्वराचं या दाविदानं भय धरलं आणि त्यामुळे परमेश्वरानं आपण पाहतो की जसं दाविदाला प्रियानो त्या वेगवेगळ्या संकटातून सोडवलं, या यहोशाफाटाला देखील त्या मोठ्या अशा अरिष्टामधून सोडवलं. आणि प्रियानो तो आपल्याला आव्हान या स्तोत्राच्या माध्यमातून प्रियानो करत आहे की जर आपणही परमेश्वराचं भय धरून त्याला शरण गेलो, परमेश्वराचं भय आपण जर धरलं तर तो आपल्यालाही अशा प्रकारच्या संकटामधून सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे दावीद राजा या स्तोत्रामध्ये आणखीन पुढं असं सांगतो, तो म्हणतो की मी परमेश्वराचं भय धरून परमेश्वराला शरण आलो, परमेश्वराचा मी आश्रय घेतला, परमेश्वराच्या नीतिनियमानुसार जीवन जगण्याचं मी मनावर घेतलं आणि त्याचा दुसरा परिणाम असा झाला की मला एक अद्भुत प्रकारचं दैवी संरक्षण देवाकडून प्राप्त झालेलं आहे. कारण 7 ते 8 ही जर वचने आपण वाचली, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सोभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. काय या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे? या ठिकाणी दावीद राजा त्याला जो अनुभव आला त्यानं परमेश्वराचं भय धरलं आणि परमेश्वराला तो शरण आला आणि त्याच्यामुळे जी काही परमेश्वराच्या कृपेची, परमेश्वराच्या अद्भुत संरक्षणाची प्रचिती त्यानं घेतली, त्या संदर्भाने तो या ठिकाणी सांगताना म्हणतो की जे लोक परमेश्वराचं भय धरतात, परमेश्वराच्या नीती नियमानुसार चालण्याचं मनावर घेऊन त्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांचं संरक्षण करण्याकरता परमेश्वराचा दूत त्यांच्या अवतीभोवती छावणी देऊन सदैव त्यांचं संरक्षण करत असतो. खरोखर प्रियानो, जर आपण भय धरलं, परमेश्वराला शरण जर आपण आलो, तर अशा प्रकारचं अद्भुत संरक्षण परमेश्वर आपल्यालाही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे परमेश्वराचं संरक्षण हे अभेद आहे. प्रियानो, हे भेदून कोणीही त्या परमेश्वराच्या संरक्षणामध्ये असणाऱ्या व्यक्तीला अपाय करू शकत नाही. मग ती कोणती रोगराई असो, आजार असो, व्हायरस असो किंवा कोणत्याही प्रकारचा आघात असो, सैतानी जळते बाण असोत, ते कोणीही त्या परमेश्वराच्या अद्भुत संरक्षणामध्ये असणाऱ्या व्यक्तीला अपाय करू शकत नाहीत. जोवर परमेश्वर तशा प्रकारची परवानगी देत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या संरक्षणामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कोणीही अपाय करू शकत नाही. आपल्याला इयोबाचं उदाहरण घेता येईल. प्रियानो, इयोबाला सैतानानं अगदी नखशिकात पिडलं, त्याच्या अंगावर मोठमोठे फोड उठलेत, तो राखेमध्ये जाऊन बसला, त्याला वेदना होत होत्या, परंतु ते अशा प्रकारे त्याला पिडण्याकरिता सैतानानं प्रथम परमेश्वराकडे परवानगी मागितली आणि परमेश्वरानं प्रियानो तशा प्रकारची परवानगी दिली. म्हणून तशा प्रकारे प्रियानो त्याची परीक्षा घेतली गेली. परमेश्वर म्हणाला, इयोबाला मी तुझ्या हाती देतो, परंतु त्याची जीवितहानी मात्र तू करू नको. परमेश्वरानं परवानगी दिली म्हणून प्रियानो त्याला, सैतानाला, इयोबाला तशा प्रकारे पीडता आलं. म्हणून प्रियानो आपण पाहतो की परमेश्वराला जर आपण शरण गेलो, परमेश्वराचं भय धरलं, तर प्रियानो परमेश्वराची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा अपाय, कोणत्याही प्रकारची रोगराई, कोणत्याही प्रकारचा व्हायरस, कोणत्याही प्रकारचा आघात, कोणत्याही प्रकारचे सैतानी जळते बाण आपल्यावर येऊ शकत नाहीत. म्हणून या अद्भुत संरक्षणामध्ये, अभेद अशा संरक्षणामध्ये आपण प्रियानो राहिलं पाहिजे आणि त्याकरता आपण परमेश्वराचं भय धरून त्याला शरण गेलं पाहिजे. एक वेळेस प्रियानो आम्ही प्रार्थनेकरता सांगली या ठिकाणी टिबल शीट 2 व्हीलरवरून जात होतो. दुपारची वेळ होती. अतिशय फास्ट
अतिशय वेगाने गाडी चालवत आम्ही होतो आणि प्रियानो आम्हाला ज्यावेळेस आम्ही जात होतो त्यावेळेस गाडीचा जो पाठीमागचा टायर आहे तो फुटला आणि जोरात आम्ही हायवेवर आदळलो. परंतु त्या ठिकाणी आम्हाला एका गोष्टीची प्रचिती आली की जणू काही कोणीतरी आम्हाला झेलून अलगत असं जमिनीवर ठेवल्याचा अनुभव आम्हाला आला. आम्ही जोरात त्या गाडीवरून तिघेही पडलो, परंतु आमच्या अंगाला काहीही खरचटलं नाही. प्रियानो, ती घटना ज्यावेळेस आता आम्ही आठवतो त्यावेळेस त्या घटनेमधून आम्ही वाचलो कसं हा प्रश्न आम्हाला सारखा वारंवार प्रियानो भेडसावत असतो. प्रियानो, आणि आता आम्हाला असं समजतं पवित्र शास्त्रामधून की आम्ही परमेश्वराचं भय धरलेलं होतं, आम्ही परमेश्वराला शरण आलेलो होतो, म्हणून अशा मोठ्या अपघातामधून परमेश्वरानं आमचं संरक्षण केलेलं आहे. किती परमेश्वराचं हे अद्भुत संरक्षण आहे पहा. म्हणून प्रियानो, जर आपण परमेश्वराला शरण गेलो तर अशा प्रकारची प्रचिती आपल्याला वारंवार आल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्यामधील अनेक बंधू, अनेक माता प्रियानो कोरोना या व्हायरसमुळे या दिवसांमध्ये पॉझिटिव्ह झाल्या, परंतु ते कुटुंब किंवा ते लोक, ते भाऊ, त्या बहिणी परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या होत्या. परमेश्वराला ते शरण आलेले होते. म्हणून प्रियानो, या मोठ्या अशा आपत्तीमधून परमेश्वरानं त्यांना सोडवलेलं आहे. परमेश्वरानं त्यांना अद्भुत असं संरक्षण प्रियानो दिलेलं आहे आणि त्याबद्दलही आपण मनापासून त्याचा धन्यवाद करणं गरजेचं आहे. आणखीन एक छोटीशी गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते परमेश्वराच्या अद्भुत संरक्षणाबद्दल, आणि ती गोष्ट म्हणजे साधू सुंदर सिंगांची. प्रियानो, एक वेळेस मी साधू सुंदर सिंगांचं पुस्तक वाचत होतो आणि त्या ठिकाणी असं लिहिलं गेलेलं आहे, एक वेळेस साधू सुंदर सिंग अफगाणिस्तान, बलुचिस्तान हे जे दुर्गम भाग आहेत त्या दुर्गम भागामध्ये सुवार्ता सांगण्याकरता गेलेले होते आणि त्यांचा नित्यक्रम असा असायचा, दिवसभर ते सुवार्ता खेड्यापाड्यामध्ये सांगायचे आणि रात्र झाल्यानंतर ते डोंगरावर येऊन झोपी जायचे. प्रियानो, असा त्यांचा नित्यक्रम होता आणि काही गावातील जे कर्मठ लोक होते त्यांना प्रियानो ह्या साधू सुंदर सिंगांचा मनस्वी राग आला आणि प्रियानो अनेक लोक जमा झाले. त्यांनी काट्या कुऱ्हाड्या घेतल्या आणि ह्या साधू सुंदर सिंगांना मारण्याकरिता ते डोंगराच्या दिशेने जाऊ लागलेत. साधू सुंदर सिंगांनी देखील हा मोठा समुदाय काट्या कुऱ्हाडी घेऊन मोठ्याने ओरडत आपल्याकडे येत असलेला ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस प्रियानो आपण पाहतो की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्याने आपला अनुभव असा सांगितलेला आहे की मी गुडघे टेकलेत आणि परमेश्वराला हाक मारली आणि प्रार्थना करून डोळे साधू सुंदर सिंगांनी उघडले आणि त्यांच्या दृष्टीस असं पडलं की जो मोठा लोक समुदाय काठ्या कुऱ्हाडी घेऊन त्यांच्या दिशेने येत होता तो संपूर्ण लोक समुदाय त्यांना दिसेल त्या वाटेने प्रियानो काट्या कुऱ्हाडी टाकून पळत सुटलेला त्यांच्या दृष्टीस पडला. हे नेमकं काय घडलं हे त्यांना त्यावेळेस समजलं नाही, परंतु दुसऱ्या दिवशी असाच एक मोठा लोकसमुदाय ह्या साधू सुंदर सिंगांच्या दिशेनं आला आणि ज्यावेळेस हा लोकसमुदाय साधू सुंदर सिंगांकडे आला त्यावेळेस साधू सुंदर सिंग प्रियानो त्यांना म्हणाले की तुम्हाला मला मारावयाचं असेल तर जरूर मारा, परंतु जो ख्रिस्त मला समजलेला आहे त्याची सुवार्ता सांगणं माझ्यानं बंद होणार नाही, मी ते बंद करू शकणार नाही. आणि प्रियानो आपण पाहतो की त्या लोकांचा पुढारी साधू सुंदर सिंगांना म्हणाला की साहेब, आम्ही काल तुम्हाला मारण्याच्या उद्देशानंच आलेलो होतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही गुडघे टेकून काहीतरी डोळे झाकून बोलत होता त्यावेळेस तुमच्या बाजूला दोन भले मोठे सूर्यासारखं तेज असणारे दोन व्यक्ती तुमच्या समोर तुमच्या आजूबाजूला थांबलेले होते आणि त्यांच्या हातामध्ये मोठी तलवार होती आणि हे ज्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस भयग्रस्त होऊन आम्ही पळत सुटलो. ही ती घटना नेमकी काय होती, तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता ते आम्हाला सांगा. आणि मग साधू सुंदर सिंगांनी त्यांना सुवार्ता सांगितली
आणि प्रियानो त्या ठिकाणी देवावर विश्वास ठेवणारे लोक तयार झाले, त्या ठिकाणी मंडळी स्थापन झाली. प्रियानो, परमेश्वराचं भय धरून हे साधू सुंदर सिंग परमेश्वराला शरण आलेले होते, म्हणून परमेश्वरानं प्रियानो त्यांचं त्या भडकलेल्या लोकसमुदायापासून संरक्षण केलं आणि त्यांच्याद्वारे प्रियानो त्या ठिकाणी आपलं गौरव प्रकट केलेलं आहे. पहा प्रियानो, आपला परमेश्वर आपलं संरक्षण करतो, परमेश्वर आपला सांभाळ करतो, परमेश्वर आपल्या अवतीभोवती त्याचे दिव्यदूत उभे करून सैतानाच्या सर्व प्रकारच्या डावपेचांपासून, सर्व प्रकारच्या हल्ल्यांपासून, सर्व रोगराईपासून, सर्व प्रकारच्या गोष्टींपासून आपलं संरक्षण करायला तयार आहे, तो सिद्ध आहे. परंतु प्रियानो, आपली जबाबदारी ही आहे की आपण परमेश्वराचं भय धरून त्याला शरण प्रियानो गेलं पाहिजे, त्याच्या नीतिनियमानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. लहान सहान गोष्ट असो, आपण प्रार्थनेच्या द्वारे त्याला सांगितली पाहिजे, त्याचं सहाय्य प्राप्त करून घ्यायला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. जर अशा प्रकारे आपण परमेश्वराला शरण आलो तर दाविदानं जशी प्रचिती घेतली, साधू सुंदर सिंगांनी जशी प्रचिती घेतली देवाच्या अद्भुत संरक्षणाची, तशा प्रकारे तुम्हाला आणि मला देखील देवाच्या अद्भुत संरक्षणाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. सर्व घातक गोष्टींपासून परमेश्वर सदैव आपला बचाव करेल, म्हणून आपण परमेश्वराचं भय धरून त्याला शरण प्रियानो आलं पाहिजे. त्याचप्रमाणे दावीद राजा पुढे या स्तोत्रामध्ये असं सांगतो की मी परमेश्वराचं भय धरलं आणि परमेश्वराला शरण आलो, त्यामुळे तिसरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडली आणि ती म्हणजे देवानं मला अद्भुत असा पुरवठा प्रियानो केलेला आहे. 9 आणि 10 वचनामध्ये तो असं म्हणतो, परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. पहा प्रियानो, या ठिकाणी दावीद राजा प्रियानो स्तोत्र लिहित असताना आपल्या वाचकांना आवर्जून सांगतो की मी परमेश्वराचं भय धरलं, त्याला शरण आलो, म्हणून जरी मी राणावाणामध्ये काही काळ फिरलो, माझा मुलगा माझ्या पाठीस लागला, शाऊल राजा माझ्या पाठीमागे लागलेला होता, परंतु मला कधीही कोणत्या चांगल्या गोष्टीची उणीव भासली नाही. तरुण सिंहासही मी उपाशी राहिलेलं पाहिलेलं आहे. कदाचित तरुण सिंह देखील उपवाशी राहील, परंतु देवाचं भय बाळगणारे लोक त्यांना कधीही कोणत्या चांगल्या गोष्टीची उणीव पडणार नाही, अशा प्रकारची मला प्रचिती आलेली आहे, अशा प्रकारे तो या ठिकाणी सांगत आहे. प्रियानो, तरुण सिंहाचं उदाहरण दावीद या ठिकाणी देत आहे. तारुण्य प्रियानो, तारुण्यामध्ये प्रियानो मोठा जोम असतो, ताकद असते, आणि त्या ताकदीच्या जोरावर, त्या उत्साहाच्या जोरावर प्रियानो तरुण सिंह त्याला हवं ते शिकार करून खाऊ शकतो, त्याचं पोट भरू शकतो. परंतु दावीद राजा या ठिकाणी देवाचं भय धरून त्याला शरण येणाऱ्या लोकांना सांगतो की कदाचित ह्या तरुण सिंहासही उपाशी राहावं लागेल, परंतु परमेश्वराचं भय धरून जे लोक त्याला शरण जातात त्यांना कधी चांगल्या गोष्टीची उणीव पडणार नाही. प्रियानो, ह्याची प्रचिती घ्या. आपण ही वचने वाचतो, ही वचने, या वचनांसंदर्भाने संदेश ऐकतो, परंतु बऱ्याच लोकांना याची प्रचिती घ्यायला नको असते. प्रियानो, ती प्रचिती आपल्याला तेव्हा येऊ शकते ज्यावेळेस आपण ह्या दाविदाप्रमाणे परमेश्वराचं भय धरून त्याला शरण जाऊ. प्रियानो, जुन्या करारामध्ये आपण पाहतो की एलिया हा संदेष्टा कडक दुष्काळ त्यावेळेस पडलेला होता, तरी देखील त्या कडक दुष्काळामध्ये एलिया हा परमेश्वराचं भय धरणारा होता, परमेश्वराचा आश्रय ह्या एलिया संदेष्टानं घेतलेला होता. म्हणून आपण पाहतो की अगदी या कडक दुष्काळामध्ये देखील कावळ्याकडून मटणाचा पुरवठा प्रियानो ह्या एलिया संदेष्टाला केला. त्याची उपासमार होऊ दिली नाही, कारण प्रियानो हा परमेश्वराचं भय बाळगणारा व्यक्ती होता. प्रियानो, जे अनेक मिशनरी आपल्या देशामध्ये आलेत, आपला देश, आपले सर्व नातेवाईक,
आपले आप्त सोडून आपल्या देशामध्ये आलेत त्यांचं देखील आपल्याला उदाहरण घेता येईल. आणि त्यामध्ये जॉर्ज म्युलर हे एक उत्तम उदाहरण आहे. जॉर्ज म्युलर हे एक अनाथालय चालवत होते आणि जवळजवळ 2-2.5 हजार लोकांची जबाबदारी त्यांनी उचललेली होती आणि दररोजच्या गरजांसाठी ते परमेश्वरावर अवलंबून राहत होते. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की कधीही माझी एवढी ही अनाथ जवळजवळ 2-2.5 हजार मुलं कधीही उपवासी राहिली नाहीत, कारण दररोज परमेश्वर आम्हाला पुरवठा करत होता. ह्या जॉर्ज म्युलरची ही जी काही अनाथालयाची योजना आहे ती का बरं सफळ झाली? का एवढ्या संख्येनं असणाऱ्या मुलांचा सांभाळ या जॉर्ज म्युलरला सक्षमपणे करता आला? तो त्याला करता आला कारण त्यानं परमेश्वराचं भय धरलेलं होतं. तो परमेश्वराला शरण आलेला होता आणि त्यांचा अनुभव ते त्यांच्या पुस्तकामध्ये सांगताना म्हणतात की परमेश्वरानं मला कधीही खाली मान घालायला लावली नाही. परमेश्वरानं कधीही अनाथालयामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टीची उणीव पडू दिली नाही. ही प्रचिती त्याला आली कारण तो परमेश्वराचं भय धरून परमेश्वराला शरण ते आलेले होते, म्हणून ते घडलं. हा स्तोत्रकर्ता दावीद देखील त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो की माझ्या संपूर्ण हयातीत धार्मिकाला मी भिकेस लागलेलं पाहिलेलं नाही. जे धार्मिक आहेत, जे परमेश्वराचं भय धरून त्याला शरण जातात, त्या सर्वांना उत्तम अशा गोष्टी देण्यास देव समर्थ आहे. त्यांची उपासमार तो होऊ देत नाही, कारण तो त्यांना पुरवठा करणारा देव आहे. म्हणून जर तुम्हाला आणि मला जर आपल्या संकटांमधून, आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व प्रश्नांमधून सुटका हवी असेल, परमेश्वराचं अद्भुत संरक्षण तुम्हाला आणि मला हवा असेल, परमेश्वरानं अद्भुत असा पुरवठा आपल्याला करावा, आपला सांभाळ करावा, परमेश्वर सदैव आपल्या बरोबर राहावा असं जर तुम्हाला आणि मला वाटत असेल, तर आपण काय केलं पाहिजे? आपण या दाविदाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. आपण परमेश्वराचं भय धरून त्याला शरण आलं पाहिजे. परमेश्वराला आपण हाक मारली पाहिजे. नित्य आपण परमेश्वराची प्रार्थना केली, त्याच्या जर आपण आज्ञा पाळल्या, त्याच्या नीती नियमानुसार जर आपण जीवन जगलो, तर निश्चित अर्थाने दाविदानं जी या स्तोत्रामध्ये प्रचिती घेतलेली आहे तशा प्रकारची प्रचिती तुम्हाला आणि मला आल्याशिवाय राहणार नाही. सर्व भयापासून, सर्व संकटांपासून परमेश्वर आपल्याला सोडवेल. परमेश्वर त्याचं अद्भुत संरक्षण आपल्याला देईल आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीची उणीव आपल्याला तो पडू देणार नाही. याकरता तो त्याचा स्वर्गीय भांडार तो आपल्याकरता उघडेल आणि आपल्याला पुरवठा करेल, आपला सोबतीत होईल. म्हणून या दाविदाच्या पावलावर पाऊल आपण टाकूया, जेणेकरून ह्या गोष्टींचा लाभ तुम्हाला आणि मला होईल. प्रभू करो या वचनांच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देवो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 थोर परमगौरवी परमस्तुत्य परमेश्वरा, देवापा, तुझं भय धरून जे लोक तुला शरण येतात त्यांची सर्व भयापासून, सर्व संकटांपासून तू सुटका करतोस. त्यांना तुझं अद्भुत असं अभेद असं दैवी संरक्षण पुरवतोस. त्यांना तुझ्या स्वर्गीय भांडारातून त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता तू करतोस. देवापा, खरोखर प्रभू, हे तुझं वचन या तुझ्या देवापा वचनांमधून आम्ही मनन केलेलं आहे. स्वर्गीय पित्या, ह्या गोष्टींचा लाभ आम्हाला घडावा याकरिता तुझं भय धरून तुला शरण येण्याकरिता तो आमचं सहाय्य कर, अशा आग्रहानं आणि कळकळीनं आम्ही तुला विनंती करीतो. मान सन्मान गौरव तुला देऊन ही छोटीशी प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने स्वर्गीय पित्या ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करतो, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस शेवटी आपण उपासना संगीत
या गीतांच्या पुस्तकामधून एक गीत गाऊन आपल्या प्रभूला आपण उंच करणार आहोत, आपण त्याची स्तुती करणार आहोत. गीत नंबर 126 आपण गाऊया. संपूर्ण जगात एकता. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लजान मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाव येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तो टाकणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणा. तो न्यायकारी भीमला नाहीच सोडना. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. आनंदी सुखी मी झालो. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, त्याच्यानंतर आशीर्वाद घेऊया आणि ईशस्तवन म्हणून आजच्या या लौकिक भक्तीचा आपण समारोप करूया. आपण सर्वजण एकत्रित प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू रोज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो व तुमचे संरक्षण करो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची उत्तम सहभागिता आणि उत्तम संगती आता आणि सदा सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांतीस प्रीती शोभा सौंदर्य माझिया जीवनी. येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे
सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. आजची भक्ती संपलेली आहे असं मी जाहीर करतो.